सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी यांचेही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं जन्मदिवसाचं औचित्य साधत महापौर राखीताई, उपमहापौर राहुलजी व श्री स्थायी समितीचे सभापती रवीजी यांनी या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या योजनेचा प्रसार व्हावा, गरीब कुटुंबापर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत याची माहिती पोहोचावी आणि यातून एक फक्त अपत्य जन्माला येत नाही तर प्रत्येक मातेच्या उदरातून या देशाचं भविष्य घडवणारा एक शूरवीर अपत्याचा जन्म होतो। मी सर्वप्रथम माझ्या वतीने इथं उपस्थित महानगरपालिकेच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने व सर्व इथं उपस्थित माझ्या सन्माननीय नागरिक बंधू भगिनींच्या वतीने देशगौरव विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांना जन्मदिवसाच्या शुभकामना देतो व शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या देशाचा गौरव वाढवण्यासाठी आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण देशाला समर्पित करणाऱ्या या देशगौरव नेत्याला उदंड आयुष्य दे, दीन दुर्बल गोर गरिबांची सेवा करण्याची शक्ती दे, उत्तम आरोग्य दे आणि भारताला जगाचा गुरु करण्याची शक्ती दे। इथं उपस्थित महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सर्व विविध कमिट्यांचे सभापती, सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी यांचेही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं जन्मदिवसाचं औचित्य साधत महापौर राखीताई, उपमहापौर राहुलजी व श्री स्थायी समितीचे सभापती रवीजी यांनी या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या सर्व 71 इथं उपस्थित माझ्या सर्व बहिणींना मी सर्वप्रथम मनापासून शुभकामना देतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्यक्ष आपल्या सर्वांचं दर्शन घेत माझ्या या सर्व बहिणींना शुभकामना देण्याचा योग मला प्राप्त झाला। या महानगरपालिकेमध्ये जनतेची सेवा करण्याचं कार्य हे महानगरपालिकेच्या महापौर राखीताई, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी, इथं उपस्थित पालीवालजी व त्यांचे सर्व सहकारी मनापासून करत आहेत। या वर्षात स्वातंत्र्याचे आपण 75वे वर्ष सुरू झालं, हे अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या अमृत महोत्सव वर्षामध्ये या गणपतीच्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी या मातृवंदना योजनेच्या निमित्ताने 71 आपल्या बहिणींना
जी माननीय नरेंद्र मोदीजींची योजना आहे त्या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी एकत्रित आलो आहे. हे खरं आहे की या देशामध्ये एक भारत आहे, एक हिंदुस्थान आहे, एक इंडिया आहे. आणि म्हणूनच कदाचित तेव्हाच्या काळी आपण इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम नावाच्या कंपन्या केल्या. आज एक अतिश्रीमंत वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक गरीब वर्ग आहे. सरकारी कर्मचारी असतील तर प्रसूतीसाठी आपण 6 महिने सुट्टी देतो. पण हातावर पोट घेऊन जगणारी एखादी गरीब परिवारातली माझी बहीण असेल, हातावर पोट घेऊन जगणाऱ्या त्या माझ्या बहिणीला, ज्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो, गर्भाचं रक्षण करण्याचं कार्य म्हणतो, तिच्या आरोग्याची चिंता व काळजी घेण्याचा कालावधी म्हणतो, हा मात्र दुर्दैवाने तिला उपलब्ध होत नव्हता. आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या अनेक योजना केल्यात त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, की ज्यामध्ये 150 दिवसाच्या आत 1000, 6 महिन्याच्या गर्भवतीला 2000 आणि तिसरा जो 2000चा हप्ता आहे तो जन्मनोंद प्रमाणपत्राची झाल्यानंतर. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या योजनेचा प्रसार व्हावा, गरीब कुटुंबापर्यंत, सर्वसामान्य कुटुंबापर्यंत याची माहिती पोहोचावी आणि यातून एक फक्त अपत्य जन्माला येत नाही तर प्रत्येक मातेच्या उदरातून या देशाचं भविष्य घडवणारा एक शूरवीर अपत्याचा जन्म होतो. मग ती कदाचित बालिकेच्या रूपात असेल की बालकाच्या रूपात असेल. आणि म्हणून जेव्हा एखादी गर्भवती महिला एखाद्या अपत्याला जन्म देते म्हणजे फक्त कुटुंबाचा दिवा किंवा कन्येचा जन्म झाला तर सोने की पेटी एवढीच फक्त येत नाही त्या कुटुंबात, तर या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी असणारा किंवा असणारी ती जन्माला येते. आणि म्हणून इथं असणाऱ्या माझ्या सर्व बहिणींना माझी आग्रहाची या निमित्ताने एक भाऊ म्हणून सूचना आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. या संदर्भामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने ज्या ज्या सावधानी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जनजागरण होतं, मग त्यामध्ये वॅक्सिनेशन असेल, बीसीजी असेल, ओपीव्ही असेल, डीपीटी असेल, ज्या ज्या लसीकरणाची आवश्यकता आहे त्या त्या लसीकरणाच्या दृष्टीने दिवस चुकता कामा नये. योग्य अंतराने योग्य वेळी हे लसीकरण वॅक्सिनेशन झालं पाहिजे. आणि यासाठी महापौर राखीताईंनाही माझी सूचना आहे की या महानगरात आजपासून तुम्ही 71 माझ्या गर्भवती बहिणींचा कार्यक्रम आयोजित केलाय. पण या महानगरामध्ये या निमित्ताने पंतप्रधान मातृवंदन योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, काय लसीकरण करण्याचं करावं लागतं, काय सावधानी घ्यावी लागते, याचं एखादं डिजिटल बुक लोकांना प्रचारित व्हायरल करता आलं तर तेही बघितलं पाहिजे. आपण जेव्हा नोंदणी करतो तेव्हाच एखादी छोटी पुस्तिका महानगरपालिकेच्या वतीने करता येईल का हेही बघितलं पाहिजे. मी एकदा काही वर्षापूर्वी पुस्तक वाचत असताना साधारणतः 1978 मध्ये जे चीन भिकारी होतं ते 2005 मध्ये जगामध्ये 5व्या क्रमांकावर आलं. तर मी शोधायला लागलो की 78 मध्ये भिकारी असणारा चीन, जो अन्नाच्या कणाकणासाठी मरायचा, तो जगामध्ये 2005 मध्ये 5व्या क्रमांकात आणि आज जगामध्ये 2ऱ्या क्रमांकात आहे. अमेरिकेची इकॉनॉमी
$44 ट्रिलियन इकॉनॉमी. तुम्ही विचार करा की चीनची लोकसंख्या आमच्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि चीनची इकॉनॉमी साधारणतः $15 ट्रिलियन इकॉनॉमी आणि आम्ही मात्र $3.2 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे 5व्या क्रमांकावर आहोत. चीन इतक्या वेगाने पुढे का गेलं? त्यामध्ये अनेक कारणं अभ्यास करताना मला लक्षात आली, पण एक महत्वाचं कारण ज्याचा मी मंत्री असताना सरकारकडे माझ्या सहकाऱ्यांकडे नेहमी आग्रह करायचो की चीन पुढे जाण्याचं अनेक कारण असतील, पण एक मोठं कारण आहे जे आमच्या संस्कृतीत अगोदरपासून होतं आणि ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण 16 संस्कार मानायचो. या 16 संस्कारामध्ये गर्भसंस्कार आपण मानला. जे जगामध्ये शिकवलं नव्हतं त्या कथा आपल्या आई मावशी काकूनी सांगितल्या की अभिमन्यू गर्भात असताना चक्रव्यूहाच्या संदर्भामध्ये अर्जुन आपल्या पत्नीशी बोलत असताना गर्भातल्या अभिमन्यूनी ऐकलं आणि अभिमन्यूनी गर्भात ऐकून जे अर्धवट ज्ञान फक्त चक्रव्यूहामध्ये शिरता येतं हे घेतलं, पण पुढचं तो ऐकू शकला नव्हता. पण याचा अर्थ ती कथा नव्हती, ती आपल्याला झोप लागावी यासाठी आईनी मावशीनी आजीनी काकूनी सांगितलेली कथा नव्हती. ती एक दिशा होती की गर्भात असताना सुद्धा ज्ञानवृद्धी होत असते आणि चीननी हे समजून घेतलं. चीननी -9+5 ही योजना तयार केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये माहेरी डिलिव्हरी करण्याचं कारण एकमात्र असायचं की ती आनंदी असावी, तिच्या मागे काम कमी असावं, त्या आनंदात त्या अपत्याचा जन्म व्हावा, तिची काळजी घेणारी कोणीतरी असावं. नंतर तो नियम झाला, आता तो नियम पुन्हा मागे पडला, पण तो नियम झाला की माहेरी जाऊनच डिलिव्हरी करावी. खरं हा नियम नव्हता, हा गर्भसंस्काराचा भाग होता. मग नातेगोते यावेत, आत्याबाईंनी नाव ठेवावं, तो अधिकार कोणत्याही घटनेनी संविधानाने आत्याबाईला दिला नव्हता. पण लहानपणी आपल्या आत्याबाईवर तो जो मुलगा आहे त्याला आत्या कोण, नातेगोते कसे समजायचे, इथून छोट्या छोट्या गोष्टी मी भाषणाच्या ओघामध्ये जास्त वेळ भाषण देणार नाही, पण जेव्हा मी नोंद करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जो गर्भसंस्कार होता तो यासाठी होता की त्याची परिपूर्ण वाढ व्हावी. आणि दुसरी मी तुम्हाला मुद्दाम माहिती देतोय की आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल की साधारणतः आपण जेव्हा मोबाईल घ्यायला जातो तर आपण विचारतो की हा मोबाईल किती जीबीचा आहे, याची कॅपॅसिटी काय आहे. कोणी सांगतो 64 GB आहे, कोणी म्हणतो 128 आहे, कोणी म्हणतो 256 आहे, कोणी म्हणतो 512 आहे. हा मोबाईलचा जीबी असतो, तसाच आपल्या ब्रेनचाही जीबी आहे. आपल्या ही ब्रेनचा जीबी कदाचित अनेकांना माहीत नसेल, म्हणून मी आग्रहपूर्वक सांगतोय की आपला ब्रेन जर 100 जीबीचा असेल तर या 100 जीबी पैकी 90 जीबी हा वयाच्या 5 वर्षापर्यंतच ठरतो. नंतर आयुष्यभर कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तर त्या 10 जीबीची वाढ होऊ शकते. मग हे जर असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये माझ्या आईला माझ्या बहिणीला याची काळजी घेतली पाहिजे की आनंदात तर असावंच, पण जो संस्कार या -9+5 मध्ये आपण करणार आहोत हाच संस्कार हा फक्त तुमच्या कुटुंबासाठी कामी येत नाही, तर या संस्कारातून जन्मलेला तर अपत्य जेव्हा समजायला लागतं तेव्हा फक्त भारत माता की जय म्हणणार नाही, तर भारत मातेची जय होण्याची कृती ही करण्याची क्षमता आणि शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि यासाठी महानगरपालिकेने एक उत्तम उपक्रम केला. हे तुमचं माझं सौभाग्य आहे. मला माहित नाही की तुमच्यापैकी किती लोक माननीय मोदीजींच्या संदर्भामध्ये सर्व माहिती ठेवतात. कदाचित तुमच्यापैकी काही लोक असेही असतील ज्यांना मोदीच्या कामाबद्दल कदाचित त्या उणीव जाणवत असेल, कोणाला त्रुटी जाणवत असेल. आपापला तो शेवटी विचार करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे
की हा पहिला प्रधानमंत्री आहे आणि ही मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून पंतप्रधानाचं नाव घेतो असं नसून, जेव्हा मी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो, हा पहिला प्रधानमंत्री आहे ज्यांनी दोन्ही ठिकाणी बॅलन्स करण्यासाठी योजना आखल्यात. एकीकडे 3 पैसे रोज खर्च करून एखाद्याला 12 रुपयाचा विमा काढता येतो, ज्यामध्ये 2 लाख रुपयाची त्याला ॲक्सिडेंटल सुरक्षा आहे. फक्त 3 पैसे रोज, फक्त 3 पैसे. 330 रुपये खर्च करून वर्षाचा 330 रुपये खर्च करून 2 लाख रुपयाचा जीवन विमा काढता येतो. म्हणजे 330 याचा अर्थ साधारणतः रोजचे 80 पैसे 82 पैसे खर्च करून. अगोदर आमच्या आई बहिणींना जेव्हा आम्ही गावामध्ये, मला आठवतो की मी पहिली लोकसभा 1989 मध्ये लढवली. गावामध्ये ग्रामीण क्षेत्राचा दौरा करायचा तर आमच्या आई बहिणींना प्रातःकाळ असेल किंवा इतर वेळी सुद्धा रस्त्यावर बसावं लागायचं. पण स्वच्छता अभियानामध्ये आज देशामधल्या आई मातांना सलाम करत 99% यश या देशामध्ये प्राप्त झालं. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 8 कोटी गॅस, कधी विचार केला नव्हता. चूल फुंकताना आमच्या आई बहिणीला 40 सिगरेट पिल्यानंतर जेवढा फुफ्फुसावर ताण पडतो, त्रास होतो, आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतो, माननीय मोदीजींनी सांगितलं की नाही, माझ्या आई बहिणीला गॅसवर स्वयंपाक करण्याचा अधिकार आहे. 8 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजनेमध्ये दिला. म्हणजे मला आठवतं की मी पालकमंत्री असताना मी विचार केला की एकही सुट्टा कामा नये आणि गावागावामध्ये वन विभागाच्या माध्यमातून मी सिलेंडर आणि कनेक्शन द्यायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं की एखाद्या गावामध्ये आता 4 कनेक्शन द्यायचे आहे, 3 कनेक्शन द्यायचे आहे, कनेक्शन देऊन झाले आहे. मुलींसाठी, महिलांसाठी योजना, गर्भवती मातेसाठी योजना, निराधाराच्या योजनेमध्ये 100 रुपये केंद्राने वाढवले. आणि मी 18 जून 2019ला राज्याचा अर्थमंत्री म्हणून 600 रुपये, 2 अपत्य असेल तर निराधारांचे 1200 केले, 1000 केले आणि परवांच्या भाषणात सांगितलं की जनतेने तर संधी दिली होती, पुन्हा संधी दिली तर हे 1200चे 1500 आणि 1000चे 1200 केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी प्रत्येकाला या देशाची सेवा करण्याचा जसा अधिकार आहे तसा प्रत्येकाला मदत प्राप्त करण्याचाही अधिकार आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांना या मातृवंदन योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी 5000 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने नियोजन केलं. या देशाच्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत देशाची जर 138 कोटी लोकसंख्या आपण लक्षात घेतली तर साधारणतः 67 कोटी ही महिलांची लोकसंख्या असेल. 48-49% त्यांच्या संरक्षणासाठी एक मोठी जबाबदारी ही सरकारने या निमित्ताने घेतली आहे. मी आपल्या सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो. तुम्ही सर्व आनंदात असावे ही माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या मातृवंदना योजनेचा लाभ तर तुम्ही घेतलाच, पण पुढे कधी कोणती अडचण असली तर इथं असणारे सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सर्व सदस्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांचा हा जो सेवेचं व्रत आहे हे असंच निरंतर त्यांच्या माध्यमातून राखीताईच्या, राहुलच्या, रवी, संदीप आवारी, इथं असणाऱ्या आमच्या झुमडेताई, सर्व सभापती, सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे नगरसेवक यांच्या हातून लोकप्रतिनिधीला साजेसं हे काम त्यांनी सुरू केलं आहे. हे काम असंच निरंतर राहावं. इथं असणाऱ्या माझ्या सर्व 71 बहिणींना मी सदिच्छा व्यक्त करताना ईश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. त्यांच्या उदरामध्ये एक तेजपुंज असा कन्या
किंवा पुत्र जन्माला येईल असा आशीर्वाद ईश्वरा तू दे. आणि या ठिकाणी असणाऱ्या माझ्या सर्व सन्माननीय नागरिकांना सदिच्छा देत माननीय पंतप्रधान देशगौरव नरेंद्र मोदीजींना उत्तम उदंड शक्ती सहित आयुष्य दे अशी पुन्हा एकदा ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.